त्यावेळेस काय होतं, की इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल ही कन्सेप्ट भारतात नव्हती. राइट. म्हणजे मी जेव्हा प्रॉडक्ट बनवलं आणि मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली, त्यावेळेस इट वॉज अ कन्सेप्ट सेल रादर दॅन अ प्रॉडक्ट सेल. हं, हं. लोकांनी इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलच पाहिलं नव्हतं. र त्याच्यामुळे लोकांना खूप शंका होत्या. किंमत जास्त होती. हं. त्यावेळेस माझा एक टेबल टॉप काटा जो सर्वसाधारण किराणा दुकान किंवा तत्सम दुकानात आपण वापरू शकतो, त्याची किंमत ₹14,000-15,000 होती. ओह! आणि जे त्यावेळेस टू पॅन बॅलन्स हं. वापरायचे, ते त्याची किंमत तराजू वापरायचे. तराजू वापरायचे किंवा हां. टू पॅन बॅलन्स वापरायचे. त्याची किंमत अंदाजे 1000-1500 पर्यंत होती. हां, तर हां. एवढा महाग, परत इलेक्ट्रॉनिक खराब होईल, मग आमचे तर लोकं त्याच्यावरती उड्या मारतात काट्यांवरती वगैरे, असं मला लोकं सांगायची. हां. तर मार्केटिंग वॉज द बिगेस्ट चॅलेंज दॅट टाईम व्हेन आय स्टार्टेड वर्किंग. ओह! आणि मग मी खूप ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन हं. द्यायचो, गावोगावी जायचो, स्ट्रीट डेमॉन्स्ट्रेशन लोकांना दिलेत. अच्छा. आणि मग मला असं वाटलं, की हे खूप कठीण आहे हं. मार्केटिंग आणि हे मी विकू शकणार नाही. माल विकला नाही तर कंपनी चालणं शक्य हं, नव्हतं. हं, हं. मग मी हळू लोकांना फुकटात मशीन वापरायला द्यायला लागलो, की तुम्ही 2 महिने वापरा, हां. 3 महिने वापरा किंवा तिथं बसून मी त्यांचं दुकान चालवायचो ते काटा फक्त विकण्यासाठी. अच्छा. म्हणजे इव्हन दो आय वॉज अ व्हेजिटेरियन, हां, हां. पण मी मीटची दुकानांवरती माझा काटा विकण्यासाठी त्याच्यावरती सगळं मोजून किंवा मीठ कापून मी लोकांना डेमॉन्स्ट्रेशन त्या लोकांना म्हणजे त्या दुकानदारांना कन्व्हिन्स करण्यासाठी मी ती कामं केली. हां, हां. आणि मग हळू लोकांना ते कळायला लागलं, की अच्छा. या काट्याचा फायदा आहे. हां. आणि हळू मग मार्केट डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. ओके. सगळ्यात प्रथम मी 1992 मध्ये माझं पहिलं ब्रँच ऑफिस हैदराबादला टाकलं. अच्छा. म्हणजे माझी मोठी बहीण हैदराबादला राहत होती. हां, हां. तर तिच्या किंवा माझ्या मेव्हण्यांच्या मदतीने मी एक ऑफिस भाड्याने घेतलं हां. आणि तिथं माझं काम सुरू केलं. तिथं पहिल्यांदा मी इंटरव्ह्यू कंडक्ट केले, लोकांना कामावर घेतलं अच्छा. आणि त्याचा मला खूप छान रिझल्ट मिळाला. हं, हं. त्याच्यानंतर इंदोरला मी दुसरं ऑफिस टाकलं आणि माझ्या लक्षात आलं, की कंपनीचा जो बिझनेस आहे, हां, हां. तो जवळ दुप्पटीने किंवा 3 पटीने दरवर्षी वाढतोय. अच्छा. मग मी पूर्ण भारतभर जवळ 65 ब्रांच ऑफिसेस टाकत सुटलो 2 वर्षात. हं, हं, हं. आणि देन दॅट गिव्ह मी अ गुड ब्रेक आणि मग ओके. त्याच्यानंतर बिझनेस जो होता तो जोरात वाढीस लागला. ग्रेट.